पाहत आहात महाड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालय या माध्यमातून जो आनंदराज घाडगे यांनी जो संघर्ष उभा केलेला आहे, लढा उभा केलेला आहे, हा तो एकटा तरुण लढत आहे आणि बऱ्याचशा संघटनेचे, बऱ्याचशा पक्षाचे जे आंबेडकरवादी युवक आहेत, समाज आहे, त्यांना कॉल करून मॅसेजच्या माध्यमातून पाठिंबा दर्शवत आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला एकच सांगतो, पाठिंबा हा फक्त आता सोशल मीडिया पुरता राहिला नाही. इथं तुम्हाला संपवलं जातं आहे, हे तुम्ही आता आत्मसात केलं पाहिजे. ह्या परिस्थितीचं गांभीर्य तुमच्यामध्ये आलं पाहिजे. इथं गुंड प्रवृत्तीचे लोक, इथं गुंड लोक पूर्ण शैक्षणिक परिस्थिती कसं हातात घेत आहेत. इथं प्राचार्य पदासाठी, इथं शैक्षणिक व्यवस्थेमध्ये एक अधिकारी वर्गासाठी किंवा अधिकारी खुर्चीसाठी रक्तपात घडवून आणत आहे आणि जो यांच्या विरोधात बोलेल त्यांना मारण्याचं कारस्थान केलं जातं. रोहित वेमुला संपला, आनंदराज घाडगेला मारण्याच्या धमक्या आलेल्या आहेत. सविस्तर बसून चर्चा करून माहिती घेतल्यानंतर आम्ही तुमच्याशी संपर्क साधतोय. का? कारण तुम्हाला ह्या परिस्थितीची जाणीव होणं महत्त्वाचं. जर तुम्ही आज जागे झाला नाही तर उद्या तुम्ही मरून पडलात हे तुम्हाला कळणार. तुमचे अधिकार इथे हिसकावले जातात. ह्या प्रकरणामध्ये शैक्षणिक मंत्री, आमदार, खासदार पूर्ण राजकारण याच्यामध्ये येईल. हा लढा आपल्याला दिसतोय तेवढा सोपा नाहीये. जर कुणाला वाटत असेल की हा लढा मी जिंकू शकतो तर हे एवढं शक्य नाहीये, हे असणारं तुम्ही लक्षात. याच्यासाठी प्रत्येकाला आपल्याला जीवाचं रान करावं. प्रत्येकाला याच्यामध्ये उतरावं लागेल, पूर्णपणे ताकदीने उतरावं लागेल आणि विशेष करून या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घ्यावं. नेहमी आपण प्रकरणं बघत असतो, इथं हे घडलं, तिथं ते घडलं, तिथं जाणं, एखाद्या प्रकरणात सॉल्व्ह होतंय न होतंय, एखादा आरोपी अटक होतोय न होतंय, दुसऱ्या दिवशी बाहेर तर जेवढे पण ह्या महाराष्ट्रामध्ये दलित अत्याचार होत आहेत, ह्या महाराष्ट्रामध्ये जेवढे पण काही चुकीचे कृत्य होत आहेत, त्याला पूर्णपणे इथलं असणारं सरकार जबाबदार. ही शैक्षणिक व्यवस्था पासून ते इथल्या सगळ्या घडामोडीमध्ये राजकारण आहे. इथली व्यवस्था जबाबदार आहे, सरकार जबाबदार आहे, त्यासोबत प्रशासन जबाबदार. ही इथली परिस्थिती लक्षात घेतल्यानंतर, व्यवस्थित 1 तास 1.5 तासाच्या चर्चेनंतर समजून घेतल्यानंतर एक गोष्ट मात्र लक्षात येते की आपण अतिशय अति प्रमाणामध्ये अंधकारामध्ये आहोत. आपल्याला जेवढं सोप्या वाटतात ह्या गोष्टी तेवढ्या सोप्या नाही आहेत. आपण खूप अंधारात आहोत, आपल्याला काहीही माहिती नाही. आपल्याला यामध्ये पूर्णपणे डीपमध्ये जाऊन याचा पूर्णपणे अभ्यास करावा लागेल. 1 महिन्याचा जरी कालावधी दिलेला असला तरी ह्या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये आपली पूर्णपणे तयारी झाली पाहिजे की 1 महिन्यानंतर आपला संघर्ष कशा प्रकारे असला पाहिजे, 1 महिन्यानंतर आपला लढा कसा असला पाहिजे, ही तयारी झाली. जर दुसरा ह्या सिच्युएशनमध्ये जर दुसरा रोहित वेमुला तयार झाला, याला फक्त आणि फक्त तुम्ही आणि जबाबदार असणार. हे लक्षात. कधी सिच्युएशन माहीत असेल तर आपण शांत बसत असाल तर आपण शंट आहोत हे तुम्ही आत्मसात केलं पाहिजे. जी आक्रमकता आपण शब्दामध्ये दाखवतो, ज्या आक्रमकतेने आपण संघटन उभा केलं, ज्या आक्रमकतेने आपण रस्त्यावरच्या लढाई लढतो, ती आक्रमकता आता प्रत्यक्षामध्ये दिसली पाहिजे. सोशल मीडियावरती आक्रमकता न दाखवता आता रस्त्यावरती आक्रमकता आपल्याला दाखवतो. लढाई जिंकायची असेल तर आजपासून प्रत्येकाने तयारीला लागलं पाहिजे. आनंदराज घाडगेचा प्रत्येकाकडे नंबर आहे. ज्या गोष्टी माहिती नाही त्यांना ते फोन करून विचारलं पाहिजे. जे जवळपासच्या एरियामध्ये, परिसरामध्ये आहेत, पुणे मुंबईपासून लांब नाही. मी अध्यक्ष आहे, मी संघटना प्रमुख आहे, हा जो एक गर्विष्ठ जो भाग आहे तो बाजूला ठेवला, अहम भाव हा आपल्या बाजूला राहिला आणि चळवळ म्हणून जो चळवळीचा जो मुद्दा आहे त्या मुद्द्यासाठी
आपल्यामध्ये अहंकार हा बाजूला ठेवून इथपर्यंत आलं पाहिजे, लढलं पाहिजे. समाजामधला जो मुद्दा असेल त्या मुद्द्याला केंद्रस्थानी प्रत्येकाने ठेवलं पाहिजे. मी संघटना, मी अध्यक्ष हा आपल्यातला दुर्भाव हा थोडा बाजूला केला. इथे आपण सर्वजण एक आहोत. छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिराव फुले, शाहू, आंबेडकरी सगळे आपण ह्या महापुरुषांच्या विचारधारेवर आपण संघटन उभा करतो. आपण सर्व एक समान आहोत. आपण कुठल्या जातीचा अजेंडा नाही चालतो. आपण कुठल्या जातीसाठी संघर्ष नाही करतो. आपण संघर्ष आपला हा मानवी अधिकारासाठी, मग तो कुठल्याही जातीचा, कुठल्याही धर्माचा का असेल. आज आमची चर्चा झाली, वेगवेगळ्या विषयावरती आमची चर्चा झाली. जसा विषय निघाला, आदिवासी मुलीची जी काय अवस्था आहे, एवढी बिकट अवस्था आपल्या समोर असताना आपण त्याच्यासाठी काय करू शकत नाही. म्हणजे काय, ही परिस्थिती बदलली पाहिजे. ही परिस्थिती बदलली आणि जो आपल्यासमोर सामाजिक मुद्दा आहे त्याला केंद्रस्थानी ठेवून, आपल्या गरिष्ठपणा बाजूला ठेवून, की मी अध्यक्ष आहे का कार्यकर्ता आहे हे बाजूला ठेवून, एक आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता म्हणून इथं प्रत्येकाने एकत्र येणं. त्यासाठी 1 महिना आपल्याकडे दिलेला जरी असला तर 1 महिना आपला हा संघर्ष खूप मोठ्या ताकदीने आपण उभा करणार असल्याचं इथं मी जाहीरपणे सांगतो. इथेच थांबतो. जय भीम, जय संविधान.